श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आयुष्य जगत असताना कालपर्यंत जे चांगलं वाईट घडलं त्याची आठवण ठेवून आज स्वतःला सुखी किंवा दुःखी मानायचं नसते. कारण कालची वेळ ही आज नसते आणि आजची वेळ उद्या नसते. वेळ रोज बदलते, तशा घटनाही रोज बदलत असतात. वेळ आणि घटना या किती बदलल्या तरी आपले विचार ठाम असावेत. सुख मिळालं तर मातणार नाही आणि दुःख मिळालं तर रडत बसणार नाही. जसा सूर्यास्त होतो तसा सूर्योदय सुद्धा होत असतोय. श्रोते हो, परिश्रम करण्याची तयारी असेल तर सगळी दुःख संपतील. सत्कर्माचं फळ मिळेल. मनातील सगळ्या इच्छा या पूर्ण होतील. कारण सुख आणि आनंद सर्वांसाठीच असतो, फक्त तो ओळखून मिळवावा लागत असतोय. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जे अवास्तव अपेक्षा करत नाहीत ते खरे भाग्यवान असतात. कारण त्यांच्यावर निराश होण्याची पाळी येत नसते. अक्कल ही वयानुसार नाही तर अनुभवानुसार येत असते. काही लोक जिकडे हवा असते तिकडे चालायला लागतात, परंतु त्यांना कळत नाही हे काम तर कचऱ्याचं असतं. दुर्लक्ष करायला शिकलं की टेन्शन आपोआप कमी व्हायला चालू होतं. जीवनामध्ये तुम्हाला टोचून बोलणारा, समजून सांगणारा असेल तर त्याचे उपकार माना. कारण ज्या बागेत माळी नसेल तर ती बाग उद्ध्वस्त होत असते. जो स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असतो त्याला दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी वेळच मिळत नसतो. जग हे बोलणाऱ्यांचं नाही तर करून दाखवणाऱ्यांचं आदर करत असतं. मनातील विचार वादळांना शांत करण्यासाठी एकांतात रमावं लागत असतं. मन मोकळं हसलं की मनाचा आणि मेंदूचं विकार हे आपोआप दूर होतात. फक्त तुमच्या हसण्यात निर्मळता असायला हवी. जगाच्या रंगमंचावर असं वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजल्या पाहिजेत. कोणत्याही कामात सातत्य असेल तरच तुम्ही तग धरू शकता. एखादी गोष्ट कधीतरी करायची, मग काही दिवस निवांत बसायचं, असं करून जमत नाही. खूप साऱ्या गोष्टी कधीतरी करण्यापेक्षा निवडक गोष्टी सातत्यानं करणं गरजेचं असतं. आपल्या धुंदीत राहिलेलं बरं असतं. दुसऱ्याचा विचार करत बसलं तर हसणं विसरून चाल. दुसऱ्याचं वाईट चिंतन कराल तर सर्वात आधी तुमच्या सोबत वाईट होईल. हे सत्य आहे आणि हीच नीती आहे. जे कठीण आहे ते सोपं करावं. जे सोपं आहे ते सहज करावं. जे सहज आहे ते सुंदर करावं. आणि जे सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम करावं. एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते आणि जास्त वापरली तर झिजते. काही झालं तरी शेवट तर ठरलेलाच असतो. मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजणं हे केव्हाही उत्तम असतं.
छापा असो वा काटा असो, नाणं खरं असावं लागतं. प्रेम असो वा नसो, भावना शुद्ध असाव्या लागतात. तोडू नये दुसऱ्याची मन झाडाच्या फांदीसारखी, कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात, पण मने मात्र कायमचे तुटतात. आदर हा वयाचा नाही तर विचारांचा करावा. वय वाढले म्हणून विचार चांगले असतील याची खात्री देता येत नाही, आणि वय कमी म्हणून विचार वाईट असतील असं ठामपणे म्हणता येत नाही. निंदा नेहमी त्याच व्यक्तीची होत असते जी नेहमी दुसऱ्याच्या सुखदुःखात धावून जात असते. जसं गुरुशिवाय ज्ञान मिळू शकत नाही, त्याचप्रमाणे निंदकाशिवाय माणूस प्रगती करू शकत नाही. धडपड चालू ठेवा. आपली वेळ केव्हा येईल हे सांगता नाही येत. इस्त्री करायला काळा कोळसा सुद्धा उपयोगी पडत असतो. कधी स्वतःला कमी समजायचं नाही. कष्टानं कमवायचं आणि रुबाबात जगायचं. गॅरंटी ही वस्तूंना असते, नात्यांना नाही. नातं किती प्रामाणिक राहून जपा, एक दिवस तुटतच असतं. लोखंडाला लागलेला गंज आणि माणसाला आलेला माज हेच त्याला स्वतःला संपवत असतात. जे आपलं नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगायचा नसतो. झोपेत सुद्धा तुमची इन्कम थांबली नाही पाहिजे, असं काहीतरी मार्ग शोधा. नाहीतर आयुष्यभर असहाय्य बनून काम करत राहावं लागेल. कर्माचा आवाज हा शब्दांपेक्षा मोठा असतो. तोंड वर करून दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा आधी स्वतः किती पाण्यात आहोत हे पाहिलं पाहिजे. आयुष्य कितीही सुंदर असलं तरी आपल्या व्यक्तीशिवाय अपूर्ण असतं. ज्यांचं मन चांगलं असतं त्यांच्या आयुष्यात प्रेम शेवटपर्यंत नसतं. राग हा माणसाचा वैर आहे. रागात कधीच कोणाला वाईट बोलू नका, कारण राग हा काही वेळानं शांत होतो, परंतु बोलणं कायम टोचत राहतं. उपवास करून जर इच्छा पूर्ण होत असत्या तर उपाशी पोटी झोपलेला गरीब सर्वात श्रीमंत असता. ज्याच्याकडे अहंकार असतो त्याच्याकडे संस्कार नसतात, आणि जे संस्कारी असतात ते कधीच अहंकारी नसतात, कारण संस्कार आणि अहंकार एका ठिकाणी कधीच राहत नाहीत. सहन करायची सवय ही एकदा झाली की परत दुःख कोणाला सांगायची इच्छा होत नाही.